एकनाथ शिंदेंकडून रवींद्र चव्हाणांची अमित शहांकडे तक्रार। पक्षप्रवेशासाठी रवींद्र चव्हाणांनी पैशांचा बाजार मांडला की तक्रार। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केल्याची माहिती। मंत्रिमंडळात नाराजी नाट्यानंतर भाजप शिवसेना नेत्यांचा एकत्र प्रवास। उद्योग मंत्री उदय सामंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि निरंजन डावखरेंचा मुंबई ते रत्नागिरी प्रवास। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात। अद्याप सूत्र ठरलं नाही, मात्र मनसेला 70च्या जवळपास जागा देण्याची ठाकरे सेनेची तयारी। मुंबईत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता। काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवारांची भेट। आम्ही कायदा हातात घेणाऱ्या लोकांसोबत जाऊ शकत नाही, मनसेसोबत जाण्यास वर्षा गायकवाडांचा विरोध। पुणे मनपामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता। एकत्र लढायला हवं अशी कार्यकर्त्यांची इच्छा। शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांची माहिती। नांदेडमधून भाजपकडून एकाच घरातल्या 6 जणांना उमेदवारी। लोह्याच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये घराणेशाही सुरू असल्याचा आरोप। सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद। थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटलांच्या समर्थकांकडून जल्लोष। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयामध्ये दाद मागणार, उज्ज्वला थिटेंचं वक्तव्य। कागलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शिंदेंच्या शिवसेनेची मदत। हसन मुश्रीफांच्या स्नुषा सेहरनिदा नवाज मुश्रीफ यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड। शिंदे सेनेच्या उमेदवार नूरजहान निसार नायकवाडी यांची माघार। तुळजापूर नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद पिटू गंगणेला उमेदवारी। पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून आमदार राणा जगजितसिंहांनी उमेदवारी दिल्याची चर्चा। पोलिसांनी 5 तास वाट पाहूनही अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारली नाही। रविवारी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन अमित ठाकरे स्वतः नोटीस स्वीकारणार। नेरूळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्यानं गुन्हा। सिंचन घोटाळ्यात जो पॅटर्न राबवला तोच पॅटर्न मुंढवा जमीन घोटाळ्यात राबवलाय। पार्थ पवारांचं टॉवर लोकेशन काढा, मोठा उलगडा होईल, अंजली दमान यांची मागणी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आजची सुनावणी पुन्हा लांबणीवर। मंगळवारी सकाळी 11:30 वाजता होणार पुढची सुनावणी। ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा। 9 महिन्यांपूर्वी काढलेल्या रॅलीतला प्रकार। जे पोटात असतं ते ओठात येतं, भाजप आमदार संजय केळकर यांचा टीकास्त्र। नाशिकच्या सिन्नर बस स्थानकामध्ये विचित्र अपघात। एसटी थेट फलाटावरती चढली। 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, 4 ते 5 जण जखमी। ब्रेकमध्ये एअर प्रेशर आल्यानं दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज। गँगस्टर अनमोल बिश्नोईला 11 दिवसांची एनआयए कोठडी। बिश्नोई बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी।